नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर परिवहन महामंडळाकडून नव्या ॲपचं लोकार्पण, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात दुर्गेश्वरीची विसर्जन मिरवणूक आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आमदारांच्या फाउंडेशनतर्फे मोफत अन्नदान. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपली एसटी या नव्या मोबाईल ॲपचं लोकार्पण केले. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा करताना सांगितलं की या ॲपमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर होईल. 12,000हून अधिक बसेस आणि राज्यभरातील 1 लाखापेक्षा जास्त मार्गांचं मॅपिंग करून विकसित केलेल्या या ॲपचा लाखो प्रवासी भविष्यात उपयोग करतील. तथापि सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी आल्यास प्रवाशांनी त्याबाबत अभिप्राय द्यावेत, असं आवाहनही सरनाईक यांनी केले. आपली एसटी या नावानं सादर करण्यात आलेलं हे ॲप MSRTCच्या कॉम्प्युटर ॲपचं सुधारित रूप आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ॲपला मराठमोळं नाव देऊन सर्वसामान्य मराठी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत त्यात अनेक उपयुक्त सुविधा समाविष्ट केल्या आहेत. रोज माल्टा ऑटोटेक लिमिटेड या कंपनीच्या सहकार्यानं विकसित केलेल्या या ॲपद्वारे प्रवाशांना जवळच्या बस थांब्याची माहिती, बसचं सुटण्याची वेळ आणि थांब्यावर पोहोचण्याचा अंदाज वेळ यासारखी रिअल टाईम माहिती मिळेल. यामुळे प्रवाशांना बस थांब्यावर जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि ते बस उपलब्धतेनुसार थेट थांब्यावर पोहोचू शकतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की आपली एसटी ॲप हे प्रवाशांना विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यांनी महामंडळाला प्रवाशांचे अभिप्राय आणि सूचना स्वीकारून ॲपमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. सध्या हे ॲप MSRTC कॉम्प्युटर ॲप या नावानं प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच आपली एसटी हे नाव अधिकृतपणे प्ले स्टोअरमध्ये दिसेल, अशी माहिती परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली. नवरात्रोत्सवाची सांगता भव्य विसर्जन मिरवणुकीनं करण्यात आली. टेंभी नाका येथील जय अंबेमा ट्रस्ट आयोजित देवीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळी मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल ताशांचे थरारक ताल, आदिवासी नृत्य पथकं तसंच देवी देवतांचे विविध वेश परिधान करून नृत्य करणारे कलाकार हे विशेष आकर्षण ठरलं. शिवाय स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तसबिरीचा रथही उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मिरवणुकीला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत भाविकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी, कमलेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर जय मातादीच्या घोषणाने दुमदुमून गेला. जय अंबेमा ट्रस्टकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. 9 दिवस देवीची आराधना, विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसंच समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीनं भक्तिमय वातावरण निर्माण केलं. देवीचं विसर्जन पारंपरिक रीतिरिवाज आणि शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं. आमदार संजय केळकर यांच्या समतोल सेवा फाउंडेशनतर्फे दररोज सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात येतं. विजयादशमीच्या दिवशी अन्नदानाला 3,000 दिवस पूर्ण झाले. आमदार केळकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान केलं. यावेळेला समतोल सेवा फाउंडेशनचे विश्व जाधव, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील उपस्थित होते. समतोल सेवा फाउंडेशनतर्फे घेतलेलं हे एक सेवाव्रत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्ण येत असतात. या ठिकाणी वाडा, जव्हार आणि इतर ग्रामीण भागातून रुग्ण येतात. त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या समतोल सेवा फाउंडेशनमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून ही मोफत अन्नदानाची सेवा सुरू आहे. आज अन्नदानाचा 3,000वा वाढदिवस होता. ही सेवा सुरू केल्यापासून 6 लाखाच्या वर लोकांना अन्नदान करण्यात आले, अशी माहिती आमदार केळकर यांनी बोलताना दिली. हे अन्नछत्र आहे आणि एका कर्तव्याच्या भावनेने, सेवेच्या भावनेने जे गरजू गरीब आहेत, निरनिराळ्या खेड्यापाड्यातून येतात आणि त्यांचे जे पेशंट असतात त्यांना ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करतात. तर आज 3,000वा दिवस आहे. आम्हाला अतिशय समाधान वाटतं की सलग 3,000 दिवस म्हणजे
आणि 8 वर्षाच्या वर जवळजवळ 6.5-7 लाख लोक या माध्यमातून त्यांना जेवण देता आलं, या अन्नछत्राचा लाभ झाला. आणि मला असं वाटतं की ही एक सेवा आहे, जशी आरोग्य सेवा आहे तशी ही अन्नछत्राच्या माध्यमातून सेवा आहे. आणि अनेकांचे हात याच्यामध्ये लागलेले आहेत. अनेक जण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी निरनिराळ्या माध्यमातून या ठिकाणी या अन्नछत्राला देत असतं आणि त्याच्या माध्यमातून हे अखंडपणे चालतं आहे. दररोजचा खर्च देखील काही लोक देत असतात. त्यांच्या वाढदिवसाला, काही चांगला प्रसंग असेल त्या निमित्ताने, कोणाचं बारसं असेल. आणि त्याच्यामुळे हा गाडा जो आहे तो खऱ्या अर्थाने ठाणेकर आणि ठाण्यातले जे दानशूर लोक आहेत, मंदिरं आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील हा गाडा चालू आहे. आज आम्ही 3000व्या दिवशी या हॉस्पिटलच्या आवारामध्ये त्यांना ही सेवा जी आहे ती देण्याकरता आम्ही सगळी मंडळी चालू आहे. आम्हाला हे समाधान आहे आणि हे अखंडितपणे चालत ठेवण्याचं आमचा हा संकल्प आहे. कधी पोवाड्याच्या तालात, कधी अभंगाच्या शांतलयीनं, पण आज ठाण्याच्या तहसील कार्यालयात एक गोष्ट ठामपणे सांगितली गेली. मराठी ही केवळ घराघरातील नव्हे तर न्यायालयातही ऐकू येणारी भाषा आहे. 3 ऑक्टोबर रोजी मराठी अभिजात भाषा दिवस साजरा करताना ठाणे तहसील कार्यालयानं आयोजित केलेल्या दिंडीत एक दृश्य लक्ष वेधून घेत होतं. हातात कायद्याचं पुस्तक घेऊन चालणारे कर्मचारी हे केवळ प्रतीक नव्हतं, ती मराठी भाषेच्या सामाजिक जबाबदारीची जणू जाहीर वाचकच होती. मराठी न्याय देणारी भाषा आहे. विशेषतः शेतकरी, गरीब आणि न्यायाच्या वाटेवर वाट ठरवलेल्या सामान्य माणसांसाठी तहसील कार्यालयाच्या या उपक्रमात ही भावना स्पष्टपणे जाणवत होती. घोषवाक्यांमध्ये, पाट्यांमध्ये आणि अगदी चालण्याच्या लयीतही. यावेळी दिंडीत सहभागी शासनाच्या निर्णयाने भाषा अभिजात ठरते, पण लोकांच्या व्यवहारात ती न्यायदायी ठरते. तेव्हाच तिचा अर्थ पूर्ण होतो. तहसील कार्यालयाचा हाच प्रयत्न जाणवला. भाषा केवळ गौरवासाठी नव्हे तर संविधानाच्या मूल्यांशी जोडलेली असल्याची जाणीव करून देणारा कायद्याचं पुस्तक उचलून दिंडीत चालणं म्हणजे मराठीला न्यायाचा चेहरा देणं. फक्त शब्दांचा नव्हे तर कृतीचा. आज ठाण्यात मराठीनं चालून दाखवलं, मोकपणे पण ठामपणे. न्यायाच्या बाजूनं या दिंडीचं आयोजन ठाणे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. यावेळेला तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, नायब तहसीलदार गोरख फडतरे आणि संपूर्ण तहसील कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. किती महत्त्वाचा होता आजचा दिवस, काय सांगाल? आज 3 ऑक्टोबर महाराष्ट्र शासनाने अभिजात मराठी भाषेचा दिवस साजरा करावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं आणि त्यानिमित्तानेच आम्ही आज आगळा वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे. वास्तविक सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तहसीलदार कार्यालयामध्ये दिंडी कशी. सहसा आपण काय म्हणतो की ज्ञानोबा महाराजांच्या मंदिरातून दिंडी निघते, मराठी भाषेच्या अनुषंगाने शाळेमधून दिंडी निघते. पण आम्ही आवर्जून आज तहसीलदार कार्यालयामध्ये दिंडी काढलेली आहे आणि ती पण ज्या मराठी पुस्तकाच्या अनुषंगाने, ज्या कायद्याच्या पुस्तकाच्या अनुषंगाने आम्ही मराठी माणसाला, जो तळागाळातला शेतकरी आहे, ज्याला केवळ मराठी भाषा कळते, अशा मराठी माणसाला ती सोपी भाषा जी आहे मराठी भाषा, त्या कायद्याच्या भाषेतून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या न्याय पुस्तकं जे आहे ते मराठी भाषेत नाही आणि त्याचीच आम्ही दिंडी काढलेली आहे. जेणेकरून आज अभिजात भाषेचा, आज मराठीचा मोठा दिवस आहे आणि त्या जनजागृतीसाठी की बाबा मराठी भाषेची जनजागृती झाली पाहिजे, मराठी भाषा ही मनामनात रुजली पाहिजे, त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. आज ह्या मराठी भाषेमुळेच आज आम्ही मराठी कायद्याच्या अनुषंगाने तळागाळातला जो पण शेतकरी आहे, ज्याला इंग्लिश कळत नाही, हिंदी कळत नाही, परंतु मराठी कळतं, अशा सगळ्या लोकांना आम्ही न्याय देऊ शकलो. जो आम्ही न्याय निर्णय देतो तो न्याय निर्णय त्याला तो कळतो आणि त्या निर्णयाने त्याला समाधान मिळतं. अशा प्रकारची आमची संकल्पना होती आणि ह्या संकल्पनेतच आज आम्ही मराठी अभिजात भाषेची आज जो दिवस आहे त्या निमित्ताने आम्ही दिंडी केली. विजयादशमीनिमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आपल्या शस्त्रास्त्रांचं पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. यावेळेला डुमरे यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देऊन आपट्याच्या पानांचं वाटप केलं. प्रथेप्रमाणे ठाणे पोलिसांनी यंदाही ठाण्यातील सिद्धी सभागृहात मुख्यालयाच्या शस्त्रागारातील शस्त्रास्त्रांचे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विधिवत पूजन केलं. पोलीस आयुक्त डुमरे यांच्यासह सहआयुक्त डॉक्टर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, विनायक देशमुख, ठाणे शहराचे उपायुक्त सुभाष बुरसे, वागळे स्टेट परिमंडळाचे उपायुक्त प्रशांत कदम इत्यादी अधिकाऱ्यांनी हे पूजन केलं.
ठाणे शहर पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारातील SLR कार्बाईन, 9 mm पिस्टल, रिव्हॉल्व्हर आणि गॅस गन तसंच एकाच वेळेला 30 काडतुसं सोडणारी एकमेव आणि एका वेळेला 30 राऊंड फायर होणारी LMG इत्यादी शस्त्रांचे फुलहारांसह पोलीस आयुक्तांसह मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनीही पूजन केलं. गणेशोत्सव आणि नवरात्रीचा बंदोबस्त शांततेत पार पडल्यानंतर गुरुवारी हे अधिकारी यानिमित्त एकत्र आले होते. यावेळेला पोलीस प्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देत आपल्याची बाणं देखील वाटत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना ठाणे न्यायालयानं गुरुवारी 2 दिवसांची ACB कोठडी सुनावली. एका खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करून नोटीस बजावण्याची पाटोळे यांनी 10 लाख रुपये घेतले होते, तर संपूर्ण कारवाईसाठी 50 लाखाची मागणी केली होती. यातील 25 लाखाचा पहिला हप्ता घेतानाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकानं बुधवारी पकडलं. नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकानं ठाण्याच्या नौपाड्यातील विष्णुनगर भागातील जागा विकसित करण्यासाठी घेतली. या जागेत 3 दुकानं अनधिकृतपणे बांधलेली आहेत. त्याची तक्रार जागा मालकानं पालिकेकडे वारंवार करूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. अखेर 87 वर्षाच्या जागा मालकानं संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सर्व अधिकारपत्र दिले. याच अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी या तक्रारदार बांधकाम व्यावसायिकानं उपायुक्त पाटोळे यांची पालिकेतील त्यांच्या दालनात भेट